सर्वांना नमन वंदन प्रणाम। आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलोत। आई बाबा, माँ पिता, फादर मदर या विषयावर। मातृदेवो भव पितृदेवो भव। पहिले नमन आहे या मातृभूमीमध्ये जी माता आली आणि जिने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाला सुचवलं, बाळ हिंदवी स्वराज्य निर्माण कर, प्रसंगी तू गेला तरी मी आनंद मानेल, अशा त्या राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता, वीरमाता मा जिजामातेला आपले सर्वांचे नमन वंदन प्रणाम। दुसरे नमन वंदन प्रणाम ज्या मुलाने आईचा शब्द, बाबाचा शब्द पाळला आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही, अहोरात्र झगडून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले, त्या शिवरायांना आपले सर्वांचे नमन वंदन प्रणाम। तिसरे नमन वंदन प्रणाम आहे ज्या माता पित्याने सांगितलं, बाळ हे हिंदवी स्वराज्य बळकट कर, वाढव, यासाठी प्राण गेले तरी चालेल। आई वडिलांचा शब्द देवतुल्य मानून ज्या धर्मवीर संभाजी राजांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या धर्मवीर संभाजी राजांना आपले सर्वांचे नमन वंदन प्रणाम। एवढंच नाही तर या कलियुगात देव अवतरले, राम कृष्ण जन्माला आले आपल्यासारखेच, आणि त्यांनी आई वडिलांना देवतुल्य मानलं, आई वडिलांची सेवा केली, प्रथम दैवत आई वडील मानलं आणि नंतर समाजाला आनंद सुख मिळवून दिला। म्हणून आई वडील हे सर्वश्रेष्ठ आहे। ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये आई वडिलांना आदर आहे, आई वडिलांचा शब्द पाळला जातो, आई वडिलांना मान दिला जातो, आई वडील हेच दैवत समजल्या जातं, त्या कुळामध्ये सुखाचे दिवस येणार येणार येणार, त्यात शंकाच नाही नाही नाही। प्रारब्धवश मागील जन्माचं काही पाप कर्म असेल ते दुःख भोगावं लागेल, परंतु मुलाबाळांना सुखाचे दिवस येणारच, यात शंकाच नाही। म्हणून कलियुगामध्ये अनेक देवता आहे, सगळ्यांनी डोळे बंद केलेले आहे, परंतु ज्यांनी आपल्याला दुनिया दाखवली ते धन्य माता पिता आणि जे भाग्यवान आहेत, ज्यांचे आई वडील आहेत, जे आई वडिलाबरोबर बसतात, जेवतात, बोलतात, त्यांचा आदर करतात, त्या घरात तर देव डोकावतो, त्या घरात देव आजूबाजूला असतो आणि तेथील दुःख दैन्य दूर करतोच, यात शंकाच नाही नाही नाही। सुखाचे दिवस प्राप्त होतात, सोपं आहे। आई वडील हे देवतुल्य माना। मला असं नाही म्हणायचं मंदिरात जाऊ नका, मंदिरात गेल्याने तुमच्या हृदयामधील काम, क्रोध, गर्व, अहंकार, लोभ, द्वेष, वाईट जे विकार आहे ते हाकलून देण्याची ताकद मंदिरात आहे। परंतु प्रथम दैवत आई वडील माना, कोणी असो, आई वडील हे आपलं दैवत आहे। आई वडील हे देवतुल्य आहेत, त्यांचे आशीर्वाद मिळाले की तुम्ही सुखी झालाच। त्यांचे आशीर्वाद म्हणजेच देवाचे आशीर्वाद। देवाला ते घर तर फार आवडतं। उदाहरण आहे, क्रता त्रेता युगामध्ये श्रावण बाळ होऊन गेला, या श्रावण बाळाने
आईवडिलांची सेवा केली, काहीच केलं नाही, फक्त आईवडिलांची सेवा केली. साक्षात जगाची आई लक्ष्मी आणि जगाचे बाप विष्णू भगवान यांना राम आणि सीता होऊन श्रावण बाळ काय, परंतु या सर्वांची सेवा करावी लागली. दुष्टांचा नाश केला आणि सज्जनाला सुख मिळवून दिलं. हे श्रावण बाळांचे आपल्यावर अगणित उपकार आहे, आदर्श आहे. म्हणून श्रावण बाळ व्हा. दुसरं उदाहरण आहे भक्त पुंडलिक. सर्वांना माहिती आहे, त्या भागाकडे गेलं. पुंडलिक चरित्र फार मोठं आहे, परंतु कधी काळी वेळ मिळाला तर आपण पुंडलिकाचं चरित्र बघू. पण असं सांगायचं, पुंडलिक हा वाईट वृत्तीचा होता. कुठेतरी त्याला कोण्या महात्म्याने शिकवलं आणि त्याचं आचरण केलं. पुढे पुंडलिकाने आईवडिलांची एवढी सेवा केली की जगाचा मालक आणि मालकीन विठ्ठल रुक्मिणी होऊन पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धारी जगा. बघा, आणि म्हणून आई वडील हे देव तुल्य आहेत. काहीच करू नका. किती सोपं आहे. तुम्ही आई वडिलांचा आदर करा, आई वडिलाला देवतुल्य माना. आई वडिला समान वयाने जे मोठे माणसं आहे, स्त्री असो पुरुष असो, त्यांच्या शब्दांना अपशब्द बोलू नका. त्यांना मान द्या, त्यांच्याशी गोड बोला. शेजाऱ्या पाजाऱ्याशी चांगलं वागा, गोड राहा. देव तुमच्या जवळ येऊन राहील. देवाला ते घर तर फार आवडतं. असो, आई वडिलाने सुद्धा मुलाला संस्कार द्यावे, मुलीला संस्कार द्यावं, घडवावं. जे जिजा मावलीनं घडवलं तसं घडवावं. आई वडिलाने सुद्धा आपली मुलगी लोकाच्या घरी नांदायला जाती, ती सुखात राहावी ही अपेक्षा करताना मग आपल्या घरात आलेली सून ही सून समजायची नाही, ही आपली मुलगी समजायची आणि मुलीप्रमाणे तिला वागणूक द्यायची. मुलीनंही तिचं कर्तव्य आहे, जन्माला आली म्हणजे आईवडिलांची आज्ञा पाळावी, आईवडिलांची सेवा करावी. लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांची सेवा करावी. पती हाच परमेश्वर मानावा. पतीच्या आज्ञेची अवहेलना स्त्रीने कधीच करू नये. पती सेवा परायण नारी तिची देवावरी सत्ता. बघा, विचार करा. आणि म्हणून पतीची आज्ञा ज्या स्त्रीनं पाळली, सासू सासऱ्यांची सेवा केली, मुलाबाळांना सांभाळलं, त्या घरामध्ये कधीच दुःख दारिद्र्य येणार नाही, दैन्य येणार नाही. सुख सुख सुख, आनंद आनंद राहील, भरभराट होईल त्या घराची. किती सोपं आहे. वडिलांनी मुलांना संस्कार द्यावे, घडवावं. एक कुटुंब होतं, पती पत्नी, त्यांना एक मुलगा होता. त्या मुलाला बाबांनी सांगावं, बाळ, तू शाळेत रस्त्याने चालला तर रस्त्यात काटे असले पडलेले, काही दगड असले ते उचलून बाजूला टाकावं. आणि वयाने मोठी माणसं असेल त्यांच्यावर गोड गोड बोलावं. तसं तर या वाणीनं सगळ्यांनी गोड बोलावं. गोड बोलणं हे भजन आहे, गोड बोलणं हे तप साधन आहे. गोड बोलणं म्हणजे आपल्या पाठीशी आशीर्वाद मिळत असतो. ज्याच्या ज्याच्या पाठीशी लोकांचे आशीर्वाद आहे ना, ते सुखी होतात, सूर्यासारखे चमकतात ते त्या परिसरात. म्हणून आशीर्वादाची ताकद मोठी आहे. तळतळाट आणि शाप नको. आशीर्वाद असावा, तिथे देव असतो. आणि मग त्या मुलाला शिकवावं, बाळा, चांगलं वाग, सगळ्याशी गोड बोल, शाळेतही गोड राहा, उच्च शिक्षण घे. तो मुलगा शिकला, मोठा झाला, उच्च पदावर, मोठं शिक्षण घेतलं त्याने. आता नोकरीसाठी त्याला कॉल येऊ लागले. इंटरव्ह्यू देण्यासाठी तो एका कारखान्यात निघाला. मॅनेजर पदाची पोस्ट होती. तसे अनेक मुलांना कॉल होते. सगळी मुलं त्या रस्त्याने निघाली होती. रस्त्यात चालता चालता
एका रस्त्याच्या कडेला एक ग्रहस्थ, वयस्कर ग्रहस्थ, हातात काठी, आणि तो म्हणत होता, अरे मला कोणीतरी रस्ता पार करून द्या, मला दिसत नाही, मी वयोवृद्ध आहे, दिसत नाही, मला रस्ता पार करून द्या. इंटरव्ह्यूला जाणारी मुलं त्या रस्त्याने सगळी झपझप चालली होती. आपल्याला काय घेणं नाही कोणाचं, आपले इंटरव्ह्यू द्यायची, आपण नोकरी घ्यायची हे लक्षात होतं सर्वांच्या. परंतु त्यामध्ये ज्याच्या बापाने त्या मुलाला संस्कार दिले होते त्याला आठवलं माझे बाबा काय सांगतात, आणि तो थांबला. मुलं गेली निघून पुढं. त्यांनी त्या बाबाचा हात धरला, रस्ता पार करून दिला. पुढे पुढे गेल्यानंतर एक मूल रडत होतं, त्याला घर दिसत नव्हतं. मग त्याच्याजवळ गेला, त्याला कडेवर घेतलं, त्याची विचारपूस केली असतेनं. त्याने सांगितलं बाबाचं नाव वगैरे, आणि ह्या मुलाने त्या गल्लीमध्ये नेऊन त्याला पोस्ट केलं. तोपर्यंत याची इंटरव्ह्यू मुलं पोचली होती, इंटरव्ह्यू सुरू झालेला होता. सगळी मुलं कोणी परत हा तिथून तसाच चालता चालता अगदी जवळ गेला. त्या दालनामध्ये जाणार होता इंटरव्ह्यूच्या. बाहेर सगळ्या मुलांनी बुटं चपला अस्ताव्यस्त केलेल्या होत्या. याने बघितलं, सगळ्या चपला व्यवस्थित बुटं लावली. पुढे चालला, एक पाण्याचा नळ होता तिथे चालू होता, तो नळ त्याने बंद केला. पुढे गेला, एक लाईट चालू होता, त्याने तो लाईट बंद केला आणि इंटरव्ह्यूच्या दालनामध्ये पोचला. सगळी मुलं इंटरव्ह्यू देऊन निघून गेली होती. शेवटचा हा राहिला होता. आत येऊ का साहेब? नमस्कार. नमस्कार. का रे बाळा, उशीर केला? नाही, बरोबर घरून निघालो होतो, परंतु रस्त्यामध्ये माझ्या बाबांनी सांगितलं होतं की रस्त्यात ज्या काही अडचणी येतील त्या दूर कर, हे भलं मोठं पुण्य आहे. साहेब मी लेट झालो, हात जोडतो, विनंती करतो. त्यावेळेस त्या साहेबांनी सांगितलं, ये मध्ये बस. बाळा, जी सगळी मुलं इंटरव्ह्यूला आली होती त्यामध्ये आम्ही सगळ्यांची घेऊन त्यांना सांगितलं, तुम्हाला इंटरव्ह्यू नंतर कॉल येईल घरी, परंतु तुला ही ऑर्डर देतो आणि तुझ्यासारखा मुलगा या कंपनीला लायक आहेस, उद्या ड्युटीला ये, उद्यापासून. मुलगा खुश झाला, परंतु एकीकडे बोलू लागला, साहेब मला काहीच विचारलं नाही. त्यावेळेस साहेब म्हणतात, अरे रस्त्याने जो म्हातारा होता, जे मुलगा होता, हे लाईट नळ हे आम्हीच ठेवलेले होते. असे करून सगळी मुलं कोणी लक्ष केलं नाही. इथेही त्या चपला बुटं सुद्धा आमचं सगळं लक्ष होतं तुझ्यावर. तुझ्यासारखा मुलगा कंपनीला मॅनेजर झाला तर कंपनीची बचत होईल, कंपनीचा फायदा होईल, आणि कंपनीच्या फायद्यासाठी तुझ्यासारखा लायक मुलगा, चारित्र्यवान, संस्कारवान मुलगा आम्हाला पाहिजे. म्हणून ही ऑर्डर तुला उद्या हजर हो. एक सांगतो, अधिकारी म्हणाला, घरी गेल्यावर तुझ्या आईबाबाला आमचा नमस्कार सांग. एवढ्या इंटरव्ह्यूत आलेल्या मुलापैकी ज्या आईबाबाने तुला घडवलं, संस्कारवान केलं, त्या आईबाबाला आमचे नमस्कार. मुलगा ती ऑर्डर घेऊन धावत घरी आला. आईच्या चरणावर नतमस्तक झाला. आई मला खुर्ची मिळाली, मी मॅनेजर झालो बँकेमध्ये, कंपनीमध्ये. ठीक आहे बाळा. बाबा कुठे आहे? आई बाबाजवळ गेला. बाबा बसलेले होते. बाबाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि रडू लागला. घळघळ घळघळ पाणी वाहत होतं डोळ्यातून. त्या डोळ्यातले आसव बाबाच्या पायावर पडले. बाबाला जाणीव झाली. बाबाने उचललं दोन्ही हाताने त्याला. बाळ, इंटरव्ह्यूमध्ये तू यशस्वी झाला नाहीस, हरकत नाही, हा तुझा बाप जिवंत आहे. अशा अनेक इंटरव्ह्यू येतील, किंवा नाहीच तुझं काम झालं, तुला मी धंदा व्यवसाय किंवा कुठेतरी तुझं काम करील, घाबरू नको. त्यावेळेस मुलगा रडत होता, उचललेलं होतं, आणि तो म्हणतो, बाबा नाही, मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो, माझी मॅनेजरपदी त्या फॅक्टरीत निवड झाली, परंतु का झाली बाबा? तर मला त्याचं उत्तर आज कळालं. तुम्ही मला म्हणत होता रस्त्यानं जाताना चांगलं काम करायचं, परोपकार करायचा, लोकांवर दया करायची, लोकांना भलं होईल असं वागायचं, दुसऱ्याला आनंद मिळेल असं वागायचं. त्याचं उत्तर मला मिळालं. त्याचमुळे, तुमच्या संस्कारामुळे मी घडलो आणि मी तसं करत गेलो. त्यामुळे मला आज नोकरी मिळाली. त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, तुझ्या आईबाबाला आमचे नमस्कार सांग. बाबाचे डोळे पाणावले, मोठा आनंद झाला. म्हणून मला म्हणायचं, आई वडील सुद्धा संस्कारवान पाहिजे, मुलं सुद्धा त्यांनी घडवले पाहिजे. आणि मुलांचं कर्तव्य आहे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला
त्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचं काही चुकत असेल तरी त्यांना कधीच उद्धटपणे बोलू नये, गोड बोलावं, शांत राहावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा, आशीर्वाद घ्यावा. तुमचं जीवन तुमच्या मुलाबाळांचं सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, यात शंकाच नाही नाही नाही. दुसरं उदाहरण देतो. महान संत स्वामी विवेकानंद एकदा आश्रमात बसलेले होते. तेवढ्यात एक सुटाबुटात एक गृहस्थ आला. त्यांनी स्वामीजीला नमस्कार केला. स्वामीजी म्हणाले, बसा. तो म्हणाला, महात्मा, या जगामध्ये सगळीकडे एकच विषय निघतो, आई वडील देवतुल्य आहेत, आई वडील चांगले आहे, आई वडिलांचा आदर्श घ्या, आई वडील चांगले राहा, मुलं चांगले होतील, आई वडील हेच देव आहे, मंदिरात जाण्याची गरज नाही, आई वडिलांचे आशीर्वाद फार मोठे आहे. हे जे आई वडील श्रेष्ठ असं जे म्हणतात महात्मा, काय आई वडील श्रेष्ठ? कशावरून आई वडील श्रेष्ठ म्हणायचं? कारण जन्म होणं, लग्न होणं, मुलं बाळं होणं हा तर नियमच आहे. काय आई वडील वेगळं करतात? का श्रेष्ठ म्हणायचं त्यांना? का श्रेष्ठ म्हणायचं? त्यावेळेस स्वामी विवेकानंद हसले आणि म्हणाले, बाळ, तुझंही बरोबर आहे, परंतु तुला आई वडील श्रेष्ठ का याचं उत्तर पाहिजे ना. मग आता आश्रमाच्या बाहेर जा. 2 किलो वजनाचा एक दगड घेऊन ये आश्रमाच्या बाहेर जाऊन. तो सुटाबुटातला तरुण हसायला लागला. स्वामीजी, मी तुम्हाला काय सांगितलं की आई वडील का श्रेष्ठ? तुम्ही म्हणते दगड घेऊन ये. दगडाचा आणि ते आई वडील श्रेष्ठचा काय संबंध? स्वामीजी शांतपणे म्हणाले, जा दगड घेऊन ये, तो दगडच तुला उत्तर देईल. आणि तो तरुण बाहेर गेला. 2 किलोचा एक दगड घेतला, आला. तेवढ्यात स्वामीजीने एक कपडा, त्या कपड्यावर ठेव बाळ दगड ठेवला आणि हा कपड्यात गुंढाळलेला पोटाजवळ ठेव आणि असा पाठीमागं बांधून घे, पॅक बांधून घे चांगला, आणि या नगरामध्ये जाऊन 3 चक्कर मारून ये, जा. तो हसायला लागला. स्वामीजी, मी सुटाबुटातला आहे आणि मला लोक येडा म्हणतेन, बावळट म्हणतेन, दगड बांधले पोटाला म्हणतेन, लाज वाटत नाही का येड्या? काही बोलतेन मला. त्यावेळेस स्वामीजी म्हणाले, तुला लाज वाटते दगड पोटाला बांधून गावात लोकांसमोर हिंडायची? लोक येडं म्हणतील तुला, बरोबर आहे. आता ऐक, तू ज्या वेळेस व्हायचा होता त्यावेळेस तुझ्या आईच्या पोटात तू पहिल्या महिन्यापासून तुझी आई, बाळ, माझा बाळ पोटात आहे, मी रात्रभर जर कशी झोपले तर बाळाला वेदना होईल, ती झोपत नाही. मी काही खाल्लं तर माझ्या बाळाला पोटात त्रास होईल, खातही नाही चांगलं. मोठं पोटही होतं, ते घेऊन कामाधंद्यासाठी हिंडते फिरते, गावभर फिरते. लाज नाही वाटत का तिला? तुला वाटते दगडाची, तिला नसन वाटत का? त्या माऊलीला, तुझ्याच माऊलीला. बरं, इकून तिकून पुढे 9 महिने मास पूर्ण होताच बाळांत हा शब्द आहे. बाळ किंवा आईचा अंत. अतिशय अवघड परिस्थितीतून ती माऊली जाते. नंतर तू चिखलाच्या गोळ्याप्रमाणे होता, तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी सांभाळलं, तुला बोलायला शिकवलं, तुला कपडे घालायला शिकवलं, तुला खायला शिकवलं, तुला चालायला शिकवलं. हळूहळू तू शाळेत जायला लागला. तुझ्या बाबांनी पाटी, पुस्तक, दप्तर, पेन, वही, आईनं डबा, तुला जेवणाचा डबा सगळं व्यवस्थित दिलं. आई बाबांनी हा विचार नाही केला, त्यांना कपडे नसेल परंतु माझ्या बाळाला बनियान, माझ्या बाळाला पॅन्ट, माझ्या बाळाला शर्ट, सगळं सगळं तुला दिलं जागेवर, वेळेवर. तुला शिकवलं, घडवलं. पुढे मोठा शेतकरी म्हणा किंवा मोठा व्यावसायिक किंवा नोकरीला वगैरे लावण्यासाठी मोठी धडपड केली आणि तुला व्यवस्थित पायावर उभं केलं. तुझे 2चे 4 हात करण्यासाठी प्रयत्न केले, तुझं लग्नही केलं. एवढं होईपर्यंत ते म्हातारे झाले, थकले, वयस्कर झाले. आता त्यांना आधाराची गरज आहे, आधाराची. त्या वेळेला
तुझ्यासारखा मुलगा म्हणतो आईबाप का श्रेष्ठ, आईबाबांनी कोपऱ्यात बसावं, समजत नाही का? अरे एकदा विचारलं तर मी सांगितलं होतं ना उत्तर, ते परत परत विचारता. अरे तू लहानसा होता त्यावेळेस मांडीवर बाबाच्या बसायचा आणि बाबा तुझ्या घरात एक चिमणी यायची, तू म्हणायचा बाबा हे काय, बाबा सांगायची चिमणी बाळा ती. परत विचारायचा, परत 10 वेळेस 11 वेळेस विचारायचा, 10-11 वेळेस बाबा सांगायचे बाळ ती चिमणी आहे. त्यावेळेस त्यांना नाही काही वाटलं का? आणि आज म्हातारपणामध्ये वृद्धाश्रमाकडे पाठवतात, वृद्धाश्रम भरत आहेत. अरे अरे, अशा ज्या कुळामध्ये किती तो मोठा असो, आज ती आसुरी संपत्ती मानायची, ती क्षणात जाणार. त्या घरात दुःख, दैन्य, दारिद्र्य येणार येणार येणार, यात शंकाच नाही नाही नाही. म्हणून आई वडील बाबा देवतुल्य आहे. हे म्हणताच त्यात सुटाबुटातल्या ग्रस्ताने स्वामीजीचं दर्शन घेतलं आणि मला कळालं आज जगामध्ये आई वडील का श्रेष्ठ आहेत ते. स्वामीजी मी तुम्हाला नमस्कार करतो असं म्हणून तो निघून गेला आणि त्याने वृद्धाश्रमात असलेले आई बाबा घरी घेऊन आला आणि सांभाळ केला. असे अनेक उदाहरणं आहे की आई वडील हेच देवतुल्य आहे, आई वडील हेच श्रेष्ठ आहे. आई वडील ज्याने सांभाळले त्याला कशाचीच कमी पडत नाही, कशाचीच कमी पडत नाही, कशाचीच उणीव राहत नाही. म्हणून मला एकच सांगायचं, आईवडिलांना सांभाळा, तुमचं कर्तव्य तुम्ही करा. प्रत्येकाने आपलं कर्तव्य आपण करावं. आई वडील हे नसते किंवा त्यांनी तुम्हाला जन्म दिला नसता तर ही दुनिया तुम्ही पाहिली नसती. तुमच्यासाठी सर्वस्व वाहणारे आई बाबा आज म्हातारे झाल्यावर आधार लागतो तर तुम्ही आधार देत नाही, असं करू नका. आणि ज्या कुळामध्ये आई वडील देवतुल्य मानले जातं, काही मुलं देवाला जातात आणि आई वडील घरी ठेवतात. अरे देव तुम्हाला कसा पावन होईल? नाही नाही नाही. नियम आहे, आई वडील देव करतील, ते आशीर्वाद देतील, ते तुम्हाला भरभरून होईल. तुम्हाला जाण्याचीच गरज नाही. अमृत घट भरले तुझ्या घरी न का वनवन फिरशी बाजारी. अमृत घट भरले तुझ्या घरी आणि का वनवन फिरशी बाजारी. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, आई वडील यांचा आशीर्वाद घ्या आणि तुमचे मुलं बाळं जीवन सुखी करा. मग कोण्या जाती धर्म पंथ वंश याची काही गरज, फक्त आई वडील आई वडील, आपलं कर्तव्य आपण करा. आणि हाच आदर्श इतरही घेतील ना. असो, आई वडील या विषयावर जे 2 शब्द चिंतन केलं, माझी काय लायकी आपल्या सारख्या समोर मी बोलावं, परंतु जे काही बोललो, काही चूक झाली असेल माझ्या पदरात मला टाका. मी आपली वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.